मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे संसाराला हातभार लागल्याची भावना पंढरपुरातील कष्टकरी भगिनींनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये पंढरपुरातील हजारो महिलांच्या खात्यावर जमा झालेत। राज्य सरकारने ही योजना अविरतपणे चालू ठेवावी अशी मागणी आता महिला वर्गातून केली जाते आहे। बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेच्या बाहेर महिलांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला भेटले, हे पैशाचं आम्हाला पुढं लेकरांना पण आणि आम्हाला पण चांगल्या ह्याच्यात पैसे मिळेल, हे असंच आम्हाला कायमचं पैसे चालू ठेवावं असं आमचं हे योजना चालू ठेवावं अशी विनंती आहे। लाडक्या बहिणीचे पैसे भेटले आम्हाला 3,000 रुपये। झोपडपट्टीला राहतो, आनंद झाला। चांगलं केलं मुख्यमंत्र्यांनी, 3,000 रुपये भेटून आम्हाला अशीच योजना चालू राहू द्या। मला लाडक्या बहिणी योजनाचं 3,000 रुपये भेटल्यात, त्यांचं मी आभार मानते। काय या पैशामुळे काय फायदा होणार आहे? घर खर्चासाठी झाल्यात। हां, मदत झाली घर खर्चासाठी, लाडक्या भावासाठी। रक्षाबंधनची ओवाळणी भेट मिळाली। लाडकी बहीण योजनामध्ये एकनाथ भाऊ शिंदे यांच्याकडून आम्हाला 3,000 रुपये आमच्या खात्यावर जमा झालेत आणि विक्रम भैया सिरसट यांनी आमच्यासाठी कागदपत्र सगळे फॉर्म भरून दिलेत। ह्यांनी आमच्यासाठी खूप मदत केली, आम्हाला ही पैसे मिळवून दिलेत। काय आज रक्षाबंधन झाले, रक्षाबंधन झाले, आमच्या भावाने आम्हाला भेट दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।